नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात असणाऱ्या मुंढव्यातील जमीन व्यवहार प्रकरणामध्ये आज एक मोठी अपडेट समोर आली. या सगळ्या प्रकरणातली सूत्रधार असणाऱ्या शीतल तेजवानीला आज अखेर पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या अगोदर खरं तर शीतल तेजवानीचा 2 वेळा पुणे पोलिसांकडून जबाब जो आहे तो घेण्यात आलेला होता. या सगळ्यामध्ये शीतल तेजवानीला अटक केव्हा होईल असा प्रश्न विचारला जात असतानाच अखेर आता शीतल तेजवानीला अटक झालेली आहे. मात्र शीतल तेजवानीच्या अटकेच्या अनुषंगाने सुद्धा अनेक प्रश्न जे आहेत ते निर्माण झालेले आहेत. ज्या वेळेला शीतल तेजवानीला अटक झालेली आहे ती वेळ सुद्धा महत्वाची आहे, कारण अधिवेशनाच्या काही दिवस अगोदर अटक झाल्यामुळे या विषयाने सुद्धा अनेक संशयाचे ढग जे आहेत ते इथे उभे राहताना पाहायला मिळत आहेत. याच सगळ्या अनुषंगाने याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार सर आहेत. सरांनी या सगळ्या प्रकरणाचा अगदी पहिल्या दिवसापासून फॉलोअप जो आहे तो घेतला होता. यातली प्रत्येक बाजू जी आहे ती लोकांपर्यंत जे आहे ते आणण्याचा प्रयत्न केला होता. सर, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. धन्यवाद. धन्यवाद. सर, शीतल तेजवानीला खरं तर आज पुणे पोलिसांकडून अटक झाली आहे. काय सांगाल, तुमची पहिली प्रतिक्रिया याच्यावर? पहिली प्रतिक्रिया म्हणजे अटक झाली ती गोष्ट जरी चांगली असली तरी ज्या वेळेला अटक झाली ती वेळ आणि यापूर्वी अटक का झाली नाही या गोष्टी थोड्याशा संभ्रमात टाकणाऱ्या आहेत. याचं कारण असं आहे की हे जवळपास एक महिनाभर हे प्रकरण चालू आहे. यापूर्वी अटक करण्यासारखी परिस्थिती होती. किंबहुना शीतल तेजवानी हिच्या बाबतीत हे हे आताचे 2 गुन्हे, पण याच्या आधीचंही तिचं रेकॉर्ड हे प्रचंड खराब होतं. म्हणजे कार लोन घोटाळा असेल, सेवा विकास बँक असेल किंवा अशा अनेक प्रकरणामध्ये तिचं नाव आलं होतं. अशा स्थितीमध्ये एका सराईत आरोपीला असं बाहेर फिरू देणं, काहीतरी गोष्टी मॅनेज करायला संधी देणं हे थोडंसं चुकीचं होतं. त्यामुळे असं वाटतंय की कदाचित एक 8 तारखेपासून जे अधिवेशन चालू होतंय महाराष्ट्र विधानसभेचं, त्याच्यामध्ये काहीतरी पांघरून घालायला संधी मिळावी म्हणून ही अटक आता यायला झाली असावी. कारण उद्या तर तिला परत पुन्हा एकदा ती जी काही सचिवांची समिती होती त्यासमोर हजर व्हायचं होतं. आता त्या समितीलाही पुढे मुदतवाढ मिळेल की काय आणि तो अहवाल येईल की नाही याच्या बाबतीत मात्र शंका निर्माण झालेली आहे. सर, आज शीतल तेजवानीला खरं तर अटक झाली आहे. मात्र या सगळ्या प्रकरणाच्या केंद्रस्थानी जी अमेडिया कंपनी आली, त्या अमेडिया कंपनीवर ना एफ-आय-आर दाखल झाली, ना पुढच्या कोणत्या प्रोसेस झाल्या. त्यामुळे आता तेजवानीच्या अटकेमुळं अमेडिया कंपनीवर च्या अनुषंगाने काही कारवाई होऊ शकते का? तुम्हाला काय वाटतं? ज्या पद्धतीने चालढकल होती ते पाहता त्याच्यामध्ये वेळ काढण्याचं धोरण अवलंबलं जाईल असं वाटत होतं, ते घडतंय. आणि याच्यामध्ये जर पोलिसांचा जवळपास 1 महिना अभ्यास झालेला आहे, तर सगळ्यांना एकदम गुन्हे तर एकदा एकाच वेळेला दाखल झालेत, मग एकदम सगळ्यांना अटक करायला अडचण काय होती? तर ती तसं अटक झालेली नाही. याचा अर्थ अजूनही कदाचित मुख्य त्याच्यातले आणखी जे लोक राजकीयदृष्ट्या दबंग आहेत, म्हणजे पार्थ पवार वगैरे, त्यांच्यापर्यंत पोहोचायला म्हणजे पोहोचतात की नाही इथून सुरुवात आहे आणि पोहोचायचं झालं तरी बराच उशीर लावला जाईल अशी शंका घ्यायला आता जागा आहे. या सगळ्या म्हणजे प्रकरण ज्यावेळी समोर आलं त्यावेळी पार्थ पवारांचं नाव समोर आलं, जे या अमेडिया कंपनीचे 99% भागीदार आहेत. मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल नव्हता. दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल झाला. दिग्विजय पाटलांचा तर अजून जबाब सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये नोंदवलेला नाही. शीतल तेजवानीचा 2 वेळा जबाब नोंदवला, त्यावेळी तिला सोडून दिलं आणि आज तिला अटक जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळे कुठेतरी या सगळ्या प्रकरणामुळे प्रकरणात प्रशासकीय यंत्रणा कुठेतरी हलगर्जीपणा करतायत असं वाटतंय. नाही, प्रशासकीय यंत्रणा हलगर्जीपणा नाही करत. त्या ज्या यंत्रणा आहेत त्या याच्यामध्ये सामीलच होत्या. त्याच्या विशेषतः ज्या महसूल आणि IGRचे विभाग आहेत ते सामीलच होते. त्याच्यामुळे त्यांच्याकडून काय फारसं या प्रकरणामध्ये लवकर घडेल असं वाटतही नव्हतं आणि त्याप्रमाणे ते घडलंही नाही. उलट ज्यांची समिती नेमली त्याच्यावरतीच आपला आक्षेप असा आहे की ज्यांनी सुपरविजन ठेवायचं होतं, ज्यांनी या प्रकरणावर नियंत्रण ठेवायचं होतं, हे घडू नये याची काळजी घ्यायची होती, तेच या प्रकरणात चौकशी समितीमध्ये असल्यामुळे त्या चौकशी समितीच्या अहवालाबद्दल काहीही आला तरी कायम प्रश्नचिन्ह हे राहणारच आहेत. अशा स्थितीमध्ये त्यांच्याकडून आणखी काही अपेक्षा करण्यासारखं काही होतं असं मला वाटत नाही. उलट जर
निष्पक्ष चौकशी झाली असते बाहेरून तर कदाचित तेही निष्पक्ष लोक असते तर काहीतरी झालं असतं असं म्हणता येईल. आता त्याच्यातून फार मोठं काही निष्पन्न होईल असं दिसत नाहीये. सर, शासनाने जी चौकशी समिती नेमली होती त्याच्यावरून सुद्धा अनेक तर्कवितर्क जे आहेत ते काढले गेले. अनेक विधानं होताना पाहायला मिळाली. खरं तर राजेंद्र मुठे समितीनं आधीच पार्थ पवारांना क्लीन चिट दिली होती आणि राज्याचे महसूल मंत्र्यांनी त्याच्यावर असं म्हटले की आम्ही मुठे समितीच कुठेतरी गठीत केलेली नाही. त्यामुळे शासनामधला विसंवाद सुद्धा इथं दिसून आला. नाही, हे जे मंत्र्यांचं बोलणं होतं ना ते मला वाटतं फारसं बरोबर नव्हतं. कारण ही जी समिती नेमली होती ती एका शासकीय विभागाच्या प्रमुखाने नेमली होती. तो शासकीय विभाग काय असा बाहेरचा आणि खाजगी विभाग नाही, ते IGR ने ती समिती नेमली होती. IGR हे राज्य शासनाचे एका विभागाचे प्रमुख आहेत. अशा स्थितीमध्ये त्यांनी नेमलेल्या समितीला चुकीचं म्हणणं किंवा ती समिती शासकीय नाही असं म्हणणं हे फारसं बरोबर नव्हतं. परंतु आता मंत्र्यांना कोणी काय सांगितलं, मंत्र्यांना बरेच सल्लागार असतात. त्याच्यातले सल्लागार किती खरे किती खोटे ते असं का म्हणाले. एकच चौकशी समिती असते म्हणजे मोठ्या समितीने जे दिलं त्याच्यामध्ये निदान मोठे समितीने कंपनीला तरी दोषी ठरवलंय, म्हणजे पार्थ पवारला ठरवलं नसलं तरी. आणि आता जर मंत्री म्हणत होत असतील की आमची एकच समिती, तर त्या समितीवर तर सुरुवातीपासून आक्षेप आहेत. त्यामुळं या समित्यांचं जे समित्या मुळात ज्या नेमल्या जातात ना तोच वेळ काढूपाना असतो. इथे एक गुन्हा घडलाय तो गुन्हा साधा सुद्धा नाही, 390 1800 कोटीचा आहे असं म्हटलं जातं. आणि समित्या कशा नेमता एखादी पटकन गुन्हा दाखल करून त्यांना अटक होईल, त्यांच्याकडून सत्य बाहेर येईल, आणखी असे गुन्हे होणार नाहीत. दरम्यानच्या काळात त्यांना हे पुरावे नष्ट करायला किंवा इतर आणखी काही गुन्हे केले असतील तर त्याच्यावर पांघरून घालायला वेळ मिळणार नाही याची काळजी घ्यायची असते. त्याच्याऐवजी समित्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्राला गुंतवून ठेवून त्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतंय असं माझं मत आहे. महाराष्ट्रामध्ये शीतल तेजवानी ही काही एकटी नाही आहे किंवा ते दिग्विजय पाटील हे एकटे नाहीत. असे अनेक शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील महाराष्ट्रात आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचायला अजून किती वेळ लागणार आहे हे सांगता येणं अवघड आहे. ही जर कारवाई वेगाने झाली असती तर शासनाला त्याच्यामध्ये काहीतरी इंटरेस्ट आहे, त्यांना काहीतरी करायचं आहे असं वाटलं असतं. परंतु आता महिना गेलाय, आणखी काही महिने जातील. विधानसभेत काहीतरी वेगळं सांगितलं जाईल. प्रत्यक्षात काय घडेल हे आता सांगता येणं अवघड आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला किंवा अधिवेशनाला काही दिवस राहिलेले असताना शीतल तेजवानीला अटक करून या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही कसा निष्पक्ष तपास करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न शासनाकडनं, सरकारकडनं झालाय असं आता म्हणता येईल. शासन तसंच म्हणणार, परंतु वेळ बघितली आता तिच्या अटकेची तर अगदी ती जी समिती पहिली नेमली होती तिची 6 तारखेला मुदत संपते. शीतल तेजवानीने बाकीच्यांना 4 तारखेला समितीसमोर हजर व्हायची वेळ दिलेली आहे. आता शीतल तेजवानी हजर होणार नाही हे आता जवळपास उघड झालेलं आहे. बाकीचे हजर झाले तरी एका दिवसात रिपोर्ट करतील आणि किंवा केला तर मग तो कितपत विश्वासार्ह असेल याच्यावरती शंकाच आहे. परंतु करतील आणि देतील असं वाटत नाही. दिला तर मग काय देतायत त्याच्यावर बरंच काही अवलंबून असेल. परंतु एवढा मोठा वेळ असताना जवळपास 1 महिना असताना इतका वेळ का दिला जावा आणि तपास किंवा समितीची चौकशी का लांबवावी हा सगळ्यांच्या समोर पडलेला एक मोठा प्रश्न आहेच. सर, हे प्रकरण ज्यावेळी समोर आलं त्यावेळी पासून पार्थ पवारांचं नाव चर्चेमध्ये आहे. अमेडिया कंपनीचं नाव चर्चेमध्ये आहे. त्यांच्यावर मात्र कुठली कारवाई जी आहे ती होताना पाहायला मिळत नाही. पार्थ पवारांचं स्टेटमेंटही या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेही आल्याचं पाहायला मिळालं नाही. त्याच्यावर आज अंजली दमानिया यांची पत्रकार परिषद झाली काही वेळापूर्वी. त्या असं म्हटल्यात की शीतल तेजवानी असेल किंवा सूर्यकांत येवले असतील हे खरं तर बळीचे बकरे आहेत. त्यांच्यावर जो काही दबाव होता किंवा यांच्या पाठीमागून दुसरंच कोणीतरी यांना मॅनिप्युलेट जे आहे ते करताना पाहायला मिळत होतं. त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे हे खरं आहे की पार्थ पवारांवर कारवाई होणं अत्यंत आवश्यक होतं. परंतु काही जण असं आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं की सगळे कायद्यासमोर समान असतात. परंतु ज्यावेळेला राजकीय व्यक्तींच्या मुलांचा किंवा नातेवाईकांचा प्रश्न येतो त्यावेळेला कायद्यासमोर ते समान नसतात हे याच्यातून सिद्ध होते. दुसरी गोष्ट अंजली दमानिया जरी म्हटल्या असल्या ही दोन प्यादी आहेत किंवा बळीचे बकरे आहेत तर ते तसं अजिबात नाही. हे दोघंही गुन्हेगारच आहेत. ते त्या खेळाचा एक भाग आहेत. परंतु त्या तुलनेमध्ये यांना पकडणं सोपं होतं किंवा कागदोपत्री यांचं रेकॉर्ड फारच वाईट होतं. त्याच्यामुळे त्यांना
त्यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आलेले आहेत, परंतु त्यांना मी बळीचा बकरा वगैरे अजिबात म्हणणार नाही. ते या संपूर्ण जो काही गुन्हा घडला त्याच्यातलेच ते इक्वल आरोपी आहेत. त्याच्यामध्ये कुणाला बळीचा बकरा म्हणण्या इतपत स्वच्छ किंवा चारित्र्यवान असं कोणी आहे असं मला वाटत नाहीये. सर, अगदी जाता जाता एक शेवटचा प्रश्न. या सगळ्या प्रकरणामध्ये खर तर आतापर्यंत पोलीस तपास जो आहे तो होऊन या सगळ्या प्रकरणातल्या दोषींवर कारवाई होणं गरजेचं होतं. मात्र या सगळ्या प्रकरणातली आज पहिली अटक झालीये. आता पुढच्या काळामध्ये तपास यंत्रणांनी चौकशी समितीकडनं नेमकं काय होणं अपेक्षित आहे आणि काय केलं तर या प्रकरणाला खऱ्या अर्थाने न्याय मिळू शकतो असं वाटतंय? हे पहा, पहिली गोष्ट म्हणजे काय केलं तर न्याय मिळू शकतो याच्यामध्ये एक साधं तत्व असतं की न्यायाला विलंब म्हणजे न्याय नाकारणं. ते याच्यामध्ये ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. आता ज्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे किंवा जे या सगळ्या प्रकाराला जबाबदार आहेत तेच चौकशी करतात. त्याच्यामुळे काय फारसं काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही. पण छोटे छोटे जे आरोपी आहेत त्यांच्यावर बळी म्हणजे ते सुद्धा कागदोपत्री दाखवलं जाईल, नंतर यथावकाश तेही सुटतील. की याच्यामध्ये जर कारण ह्याला अजून गुन्हा समजायला कुणी तयार आहे असं वाटत नाही. हे सगळेजण त्याच्याकडे दिवाणी मॅटर म्हणून बघतायत, ते पूर्णपणे चुकीचं आहे. याच्यामध्ये कुणाची तरी जमीन गेली, शेकडो कोटीचा व्यवहार झालाय, शेकडो कोटींची काही कोटींची स्टॅम्प ड्युटी बुडवण्यात आली, शासनाचं नुकसान झालंय, एक मोठा गुन्हा करण्याचा प्रयत्न झाला, शासनाची जमीन बळकावली गेली, केंद्र शासनाच्या संस्थेला अपमानास्पद वागणूक दिली गेली, त्यांना पटकन उठून बाहेर जा असं सांगणं, हे सगळं हे या सगळ्या यंत्रणेचं जे गुन्हेगारीकरण झालंय त्याचं द्योतक आहे. त्याच्यामुळे जर याची चौकशीच करायची असेल तर ती त्रयस्थ, अगदी त्रयस्थ म्हणजे कुणाशी कुणाचा संबंध नाही आणि अपराईट म्हणजे ज्यांना स्वतःचा स्वाभिमान आहे, जे कुठल्याही गोष्टीला बळी पडणार नाहीत, अशा लोकांची समिती नेमली तरच याच्यातून कधीतरी आलं तर सत्य बाहेर येईल. अन्यथा या समित्यांचा खेळ चालू राहील. आपण ओरडत राहू आणि ते त्यांचं एकमेकांना पाठीशी घालण्याचं काम करत राहतील. कारण जर काही करायचं असेल, कुणाला जर कायद्याची जर चाड असती तर इतका वेळ लागलाच नसता. ताबडतोब सगळ्या गोष्टी हेच सामान्य माणसाच्या बाबतीत घडलं असतं तर आतापर्यंत त्याला पुढचे आणखी काही महिने विनाकारण जेलमध्ये राहावं लागलं असतं. परंतु हे काही विशेष लोक याच्यामध्ये असल्यामुळे फार काही घडावं असं कुणाची इच्छा दिसत नाही. केवळ राजकारण म्हणून मग या गोष्टींचा कसा फायदा उचलता येईल याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल असं आता नक्की वाटू लागलंय. निश्चितच आज शीतल तेजवानीला अटक झालेली आहे आणि या सगळ्या प्रकरणामधले आणखीन काही गुपितं जे आहेत किंवा आणखीन काही खुलासे आहेत ते सगळे होतील अशी अपेक्षा, अशी शक्यता आहे. याच अनुषंगाने आपण विजय कुंभार सरांशी याच अनुषंगाने चर्चा केली. सर, तुमचे मनपूर्वक आभार. तुम्ही टॉप न्यूज मराठीसाठी इतका वेळ दिलात आणि इतकं विस्ताराने बोललात. अशाच थँक्यू. ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी, मुलाखतींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.